एक महत्त्वाची बातमी पाहूयात। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत असल्याची माहिती मिळतेय। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव चर्चेमध्ये आहे। रौनक कुकडे माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। रौनक, तुमची जी माहिती उपलब्ध होते आहे त्यानुसार भाजपकडनं साधारणतः दोन नावांची जोरदार चर्चा आणि त्यामध्ये राम शिंदे दुसरं नाव आहे प्रवीण दरेकर। या दोन्ही नावांपैकी राम शिंदे यांचं नाव जे आहे ते आघाडीवर पाहायला मिळते आणि उद्या विधानसभेच्या सभापती संदर्भातला जो अर्ज आहे तो दाखल करायचा आहे। 12 वाजेपर्यंत ही वेळ जी आहे ती निर्धारित करण्यात आलेली आहे। जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार महाविकास आघाडीकडनं देखील एक उमेदवार जो आहे तो त्यांच्याकडनं देण्यात येणार आहे। कारण त्यांचं असं मत आहे की मुख्यतः आमच्याकडे देखील आकडे आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवू, मात्र आपल्याला बघावं लागेल की निश्चितपणे महाविकास आघाडी जो उमेदवार देतोय खरंच ते फॉर्म परत घेण्यापर्यंत ठेवतील की फक्त हे प्रेशर टॅक्टिस करण्याचा प्रयत्न आहे, हे उद्या 12 नंतर स्पष्ट होईल। रौनक, खरं तर या आधी सुद्धा राम शिंदे यांचं नाव सभापती पदासाठी विधान परिषदेच्या चर्चेमध्ये आलेलं होतं, मात्र यावेळेस प्रवीण दरेकर यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे। कुणाला शक्यता आहे जास्त संधी मिळण्याची? नाही, मुख्यतः आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीचं आता कॅबिनेटचा विस्तार भाजपने केला त्यामध्ये भाजपकडनं एकही धनगर कम्युनिटीच्या कुठल्याही व्यक्तीला पद देण्यात आलेलं नाही, मंत्री करण्यात आलेले नाही। त्यामुळे शक्यता आहे की यंदा राम शिंदे यांच्याकडे सभापती पद जो आहे ते दिलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, मात्र प्रवीण दरेकर हे देखील होऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। निश्चित रौनक, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।